नमस्कार, आपण बघत आहात न्यूज मराठवाडा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी परिसरात पाणी प्रश्नावरून आंदोलन छेडल्याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तब्बल 20 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस कर्मचारी केशवराव फलके यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 6 मार्च रोजी सकाळी 11:30 ते 12 वाजण्याच्या सुमारास सोलापूर धुळे महामार्ग परिसरात पाणी प्रश्नावरून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केला होता। या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नसतानाही आंदोलन करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। दरम्यान वडगाव गट नंबर परिसरात आंदोलनकर्त्यांनी घडे फोडून निषेध व्यक्त केला होता। यावेळी सुरेश सोनवणे, ललिता सोनवणे आणि दत्ता वरपे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते। यानंतर अनेक आंदोलनकर्ते पोलीस ठाण्यात जमा झाल्याने काही काळ पोलिसांची धावपळही उडाली होती। या प्रकरणी BNSSच्या विविध कलमाखाली तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास MIDC वाळूज पोलीस करीत आहेत। समजत नाही का तुम्हाला? बस घेऊन यांना डिटेन करा। चला चला, बाहेरमध्ये बसा। चला जाऊन बसा। तमाशा सुरू आहेत काही का? आपल्या घरी निघा किंवा आमच्या सोबत पोलीस स्टेशन चला। तुमचा जबाब बेकायदेशीर आहे। पोलीस स्टेशन कडे चला। सगळ्यांना सूचना आहेत। सगळी लोकांना जे बेकायदेशीररित्या इथं जमले आहेत त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला नेऊन कायदेशीर कारवाई करणार आहे। कोणीही इकडे थांबणार नाही। 4 पेक्षा जास्त लोक आम्हाला तिथं दिसले ते सगळ्या लोकांना डिटेन करण्यात येईल। महिला आपण आपल्या घरी जा। तुमच्यावर आम्ही पूरी करो, पूरी करो, पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। ऐसा नहीं बचा करायचं काय?